कल्याण डोंबिवली में नशेड़ियों के खिलाफ पुलिस की ओर से विशेष अभियान शुरू किया गया। इस अभियान के तहत जहां एक और जागरूकता अभियान चलाए जा रहे हैं, वहीं ड्रग्स बेचने के आरोप में 13 लोगों को सलाखों के पीछे डाला गया। कल्याण डोंबिवली पुलिस की नशेड़ियों के खिलाफ सख्त कार्रवाई जारी है। 20 दिनों में मादक पदार्थ बेचने के आरोप में 13 लोगों को गिरफ्तार किया गया। साथ ही विभिन्न थानों में कुल 8 मामले दर्ज किए गए। इस कार्रवाई के तहत कल्याण के डीपीसी दस्ते ने 3,60,000 रुपए की एमडी ड्रग्स और गांजे के साथ कोडेन युक्त बोतलें भी जब्त की है। नशे का सेवन करने वाले युवाओं के लिए विभिन्न स्थानों पर जागरूकता अभियान आयोजित किए जा रहे हैं। परिमंडल 3 कल्याण परिमंडळामध्ये 1 जानेवारीपासून अंमली पदार्थाची जी मोहीम सुरू आहे त्याच्या अंतर्गत केलेली कारवाईच्या संदर्भात थोडक्यात माहिती आहे। याच्यामध्ये कालच रात्री विष्णुनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अंमली पदार्थ विरोधी जे टीम आहे त्या टीमने त्या ठिकाणी 3.5 किलोपर्यंत गांजा आणि 1 इसम त्यामध्ये अटक केलेला आहे। अशा प्रकारच्या ह्या कारवाया मागच्या 1 तारखेपासून 1 जानेवारीपासून ह्या अंमली पदार्थ विरोधी सुरू आहे पूर्ण झोनमध्ये। त्याच्यामध्ये आतापर्यंत टोटल 8 गुन्हे ह्या संदर्भात दाखल केलेले आहेत। त्याच्यामध्ये आतापर्यंत 13 आरोपी आपण अटक केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये एमडीच्या विषयीचे 2 गुन्हे दाखल केले आहेत। 2 ठिकाणी आपल्याला एमडी मिळाले आहेत। त्या संदर्भात 44 ग्रॅम एमडी आतापर्यंत आपण ह्याच्यामध्ये जप्त केलेला आहे। त्याचप्रमाणे गांजाच्या अनुषंगाने आपण आतापर्यंतच्या 4 कारवाया केलेल्या आहेत। त्याच्यापर्यंत आताचे अंदाजे 6 किलोपर्यंत गांजा आपण रिकव्हर केलेला आहे। त्याचप्रमाणे ज्या कोरेक्सच्या बॉटल ज्या आहेत त्या नशा करण्याकरता यूज करतात अशा आपण 2 केसेस आतापर्यंत या पूर्ण परिमंडळामध्ये केल्या आहेत। अशा प्रकारे एकूण 44 ग्रॅम एमडी 6 किलोपर्यंत गांजा जवळजवळ 232 बॉटल्स ह्या कोडेनयुक्त जे कोरेक्स औषध आहेत त्याच्या असा एकूण 3.5 लाखाच्या पेक्षाही जास्त मुद्देमाल या पूर्ण कारवाईपर्यंत मध्ये आतापर्यंत 1 तारखेपासून जप्त केलेला आहे आणि ही परिमंडळमधली कारवाई अशाच प्रकारे सुरू राहणार आहे। जे विक्री करणारे असेल आणि सेवन करणारे या दोघांच्या वरती ही कारवाई ही पूर्णपणे झोनमध्ये सुरू आहे आणि अशा सर्व फुटेज हद्दीमध्ये आणि पूर्ण झोनमध्ये ही सुरू राहणार आहे।